बोललेलं आहे की मी पण मराठी आमदार आहे, ज्याला हिंदी येत नाही त्यांनी हिंदी बोलावी, ज्यांनी मराठी येत नाही त्यांनी मी पण मराठी आमदार असताना मी हिंदीत बोलू शकतो. मला असं वाटतं मला फरक पडत नाही. की यांचं राजकारण हे याच गोष्टींवर टिकतं. यांना भाषेबद्दल कुठल्याही प्रकारचा आदर प्रेम असं कधीही दिसून आलं नाही. यांना बरोबर निवडणुका आल्याच्या नंतरच काय हिंदीवरचं प्रेम यांचं जागं होतं. मध्यंतरीच्या काळात यांचं मराठीवर प्रेम होतं. सो यांच्यावर विश्वास ठेवण्यात कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. माझं त्यांना विनंती आहे की याच्या आधी ते गांडुळे होते, मग सरनाईक झाले, आता त्यांनी पांडे व्हावं, म्हणजे सगळ्याकडे ते समान राहतील. सो अशा दलबदलू लोकांवर आम्हाला यांच्या मराठीची कुठलीही सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाहीये. आम्ही मराठीसाठी काम करणार. यासाठी मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष या महाराष्ट्रात जिवंत आहेत. मराठी बाणा टिकवण्याचं काम आम्ही करू. त्यांना निवडणुका लढण्यासाठी काय काय कोणाच्या पायगड्या घालायच्या ते घालू दे. हर्षवर्धन सकपाल म्हणाले की मव्यामध्ये तिसऱ्या बिडूची गरज नाही. मी परत सांगतो, आम्ही आतापर्यंत कुठे म्हटलंय का आम्हाला मवियामध्ये जायचंय, आम्हाला काँग्रेसमध्ये जायचंय? हेच ठरवतात आणि हेच बोलतात आणि हे प्रसिद्धी घेण्याचं काम करत असतात. आमची जी चर्चा आहे, जी एका पक्षाबरोबर चालू आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आमचे जे काही बोलणं आहे ते सुरू आहे. आम्ही आतापर्यंत काँग्रेसची कुठल्याही प्रकारची युतीच्या आघाडीच्या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा ही आम्ही आतापर्यंत केलेली नाही किंवा आमच्या कुठल्याही पक्षाचे नेते याच्या बाबतीत कुठलंही भाष्य केलं नाही. त्यामुळे तुम्ही बिंदास तुमची आघाडी सांभाळा, ती तुमच्याकडे सुखरूप राहू द्या, एवढीच आमची त्यांना सांगणं. एकीकडे मराठी भाषेवरून शिवसेना आणि शिंदे गटाचे जेवढेही नेते आहेत हे मराठी भाषेचा बऱ्याच वेळा मुद्दे उपस्थित करतात आणि दुसरीकडे त्यांचे नेते अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतात. कुठंतरी म्हणजे नेमकं